नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये। खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, येणारे पोलीस भरतीसाठी खूप उपयुक्त आहे। शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ बघा। चला मग आपण स्टार्ट करूया। प्रश्न क्रमांक 1, राहुल द्रविड हे IPL 2025 मधील कोणत्या संघाचे मुख्य प्रशिक्षक बनलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे राजस्थान रॉयल। प्रश्न क्रमांक 2 आहे, सूर्य किरण हा भारतात आणि कोणत्या देशाचे संयुक्त लष्करी सराव आहे? तर नेपाळ या देशाचे लष्करी संयुक्त आहे नेपाळ। नेक्स्ट प्रश्न आहे, द्रविड कप हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 4, संविधान दिवस टिंब रोजी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो। नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचा उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 5 वर्षे। भारताचा उपराष्ट्रपती हा 5 वर्षासाठी निवडला जातो। नेक्स्ट प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, विशाळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये विशाळगड हा किल्ला स्थित आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मुंबई। काळा घोडा उत्सव हा मुंबई शहरामध्ये साजरा केला जातो। नेक्स्ट प्रश्न आहे, अजिंक्य तारा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा या जिल्ह्यामध्ये आहे अजिंक्य तारा किल्ला। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, जागतिक चिमणी दिवस कधी साजरा केला जातो? तर हे फ्रेंड मिस्टेक झालेली आहे। तर या प्रश्नाचे उत्तर आहे 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो। नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या राज्याला सर्वात मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे गुजरात या राज्याला सर्वात मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, पंचतंत्र हे लेखक कोण आहे? तर विष्णू शर्मा हे पंचतंत्र यांचे लेखक आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते? तर दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहते? तर दुधना नदी ही जालना जिल्ह्यातून वाहते। नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्र केसरी पुरस्कार कोणत्या खेळाकरता दिला जातो? तर कुस्ती या खेळासाठी महाराष्ट्र केसरी पुरस्कार दिला जातो। नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार कोणता? तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, RBIचे मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणी RBIचे मुख्यालय आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले? तर 1969 रोजी बँकेचे राष्ट्रीयकरण झालेले आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, देशाचे वित्तीय कोण तयार करते? तर वित्तीय मंत्रालय हे देशाचे वित्तीय तयार करत असतात। नेक्स्ट प्रश्न आहे, 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात झाली आहे? तर पॅरिस या शहरामध्ये 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा झालेली आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, अंतूर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? अंतूर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती संभाजीनगर येथे अंतूर किल्ला आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? तर 1646 मीटर आहे कळसुबाई शिखराची उंची। नेक्स्ट प्रश्न आहे, बखर हा टिंब लेखनाचा एक प्रकार आहे? तर इतिहास हा बखर हा इतिहास लेखनाचा एक प्रकार आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीतील महत्त्वाचे बंदर कोणते? तर लोथल हे हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचे बंदर आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय संसदेने टिंब साली हिंदू विवाह कायदा सहमत केला? तर 1955 रोजी भारतीय संसदेने 1955 साली हिंदू विवाह कायदा सहमत केला आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष अशोक कुमार माथुर हे आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, धाराशिव जिल्ह्यामधून कोणत्या डोंगर रांगा जातात? तर बालाघाट हे धाराशिव जिल्ह्यामधून डोंगर रांगा जातात। नेक्स्ट प्रश्न आहे, ऑपरेशन ब्लू फ्रीडम ही कशाशी संबंधित आहे? तो ब्लू व्हेल मासा सुरक्षा यासाठी ऑपरेशन ब्लू फ्रीडम ही संबंधित आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती?
तर या प्रश्नाचे उत्तर आहे सत्यशोधक समाज. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज संघटनेची स्थापना केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कोठे आहे? तर लोणेर येथे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेर येथे आहे. नेक्स्ट प्रश्न आहे भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवलेले आहे? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे 2 वेळा राष्ट्रपती होऊन गेलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला? तर लोककल्याण यासाठी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर केलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्र स्थापनेचे सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? तर 2010 मध्ये साजरा करण्यात आलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे कोण सदस्य नव्हते? तर महात्मा गांधी. नेक्स्ट प्रश्न आहे मुंबई कामगार संघ ची स्थापना कोणी केली? तर नारायण लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे लोकसंख्येच्या दृष्टीने देशात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तर 2रा क्रमांक लागतो. लोकसंख्येच्या दृष्टीने देशात महाराष्ट्राचा 2रा क्रमांक लागतो. नेक्स्ट प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती हे दहन कधी केले? तर 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती हे दहन केलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब समुद्र किनारा कोणता? तर मरीना बीच चेन्नई येथे आहे 1300 किमी. नेक्स्ट प्रश्न आहे 1971 मध्ये पाकिस्तानची विभागणी करून कोणत्या नवीन देश निर्माण झाला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे बांगलादेश. 1971 मध्ये पाकिस्तानाची विभागणी होऊन बांगलादेश हा नवीन देश निर्माण झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे बीड जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्याची सीमा लागू आहे? तर 6 जिल्ह्याची सीमा लागून आहे बीड जिल्ह्याला. नेक्स्ट प्रश्न आहे राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था कुठे आहे? तर पुण्यामध्ये आहे. राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था ही पुण्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा या जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रातील विधानसभा सदस्य किती आहे? तर 288. महाराष्ट्रातील विधानसभा सदस्याची संख्या ही 288 आहे. नेक्स्ट प्रश्न आहे देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? तर इचलकरंजी येथे आहे आणि कोल्हापूर जिल्हा आहे. देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी इचलकरंजी येथे आहे. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रात हत्ती रोग संशोधन केंद्र कुठे आहे? तर वर्धा या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्र हत्ती रोग संशोधन केंद्र. नेक्स्ट प्रश्न आहे भारतीय घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय घटना मसुदा समितीचे अध्यक्ष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नेक्स्ट प्रश्न आहे कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? तर कार्बन डायऑक्साईड. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रातील पंचायत राज पद्धती टिंब स्तरीय आहे? तर 3. महाराष्ट्रातील पंचायत राज पद्धती हे 3 स्तरीय आहे. नेक्स्ट प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर गंगा नदी ही सर्वात लांब नदी आहे 25 किलोमीटर म्हणजे 2525 किलोमीटर. नेक्स्ट प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब धरण कोणते? हिराकुंड हे धरण सर्वात लांब धरण आहे आणि हे महानदीवर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब रस्ता कोणता? NH44 श्रीनगर ते कन्याकुमारी. नेक्स्ट प्रश्न आहे राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? तर पोलीस महासंचालक. राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद हे पोलीस महासंचालक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे इंडियन मिलिटरी अकॅडमी कोठे आहे? इंडियन मिलिटरी अकॅडमी कोठे आहे? तर डेहराडून येथे आहे इंडियन मिलिटरी अकॅडमी.